मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कोणतं बोर आहे. कोण आहे तू बाळा? नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आता निघालो मी शेळ्यांकडे. शेळ्यांकडनं आले आपल्याला जायचे जे भात कापलं होतं त्याचे बारे बांधलेत ते आपण घेऊन यायला ट्रॅक्टरमध्ये घरी. चला मग जाऊयात पटावर पहिले शेळ्यांका, मग बाकीच्या कामांकडे जाऊयात. मित्रांनो सकाळ सकाळ शेळ्या घेऊन आलं रानामध्ये चारण्यासाठी. बघा मस्त मध्ये ऊन वगैरे पडलेले, सकाळ एकदम मस्त शेळ्या चारतात. बघा आता कशी भांडणं करतात शेळ्या, एका मिरला मारतात. मित्रांनो शेळ्यांकडून आलोय, भाताका गेलो होतो, आता चाललोय बाजार करण्यासाठी. मामासोबत चाललोय. बघा इकडे मामात आपले गाडी काढीत आहेत, तर आम्ही निघालोय. मी जरा काळा दिसत असेल तुम्हाला, भात कापणीमुळे जरा ऊन जास्त आहे, हम काला हो गया अभी. तर मित्रांनो हेल्मेट घातले, आता मामाने मी निघालोय. चला बसा मामा. कुठं जायचं आपल्यालाच? वडेश्वर जाऊ. वडेश्वरला बाजाराला. मित्रांनो आता थांबलो आम्ही. ठोकळवाडी डॅम आहे बघा, पाठीमागं भरपूर मोठा डॅम आहे. आणि इकडं भरपूर अशा म्हशी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये मस्त अशा म्हशी बसल्यात, चरण्यासाठी आल्या त्या. भरपूर असं ऊन आहे त्याच्यामुळं ते पाण्यात जाऊन बसलेले आहेत. तर मित्रांनो आम्ही आत्ताच बाजारामध्ये पोहोचलो आहे. मीडियम द्या, मोठी पण नका देऊ. एवढी द्या. सगळ्यांनी सांगितलं ना? सगळ्यांनी सांगितलं ना, सगळ्यांनी लोक दिलं. तुम्हाला काय नाही म्हणजे नाही होणार. माणसं भेटत नाही तर तुम्ही काम करा. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कोणतं पवार आहे. कोण आहे तू बाळा? शिव आहे ना तू? माझं तोंड काय काळे गेले बाळा, तोंडाला काय लावले? बुका लावले. बुत्ते बाबा आहे ना? दाखव बुत्या बा करून दाखव. घाबरत नाही तू? खाशील खाशील. ए घाबरू नका बरं का, आमचा शिव तुम्हाला खाईन बरं का. शिव खा त्यांना, खा खा. चावला का? चावला बघितलं का आमचा शिव कसा चावतोय. चला आंघोळ करू आपण दोघं जण. मित्रांनो आमच्या शिवला आंघोळ घालतो आता मी.
टाकले नाचा भुका घेतला अख्या तोंडाला लावून. तर मित्रांनो आता जेवायला बसलोय, जेवण करून घेतो आता. तर मित्रांनो आपल्याकडे जेवणामध्ये आज मस्तमध्ये राईस बनवला आहे, मस्तमध्ये जेवण. तर मित्रांनो बाजारून आल्यानंतर आपण शेताकडे गेलो होतो. शेताकडनं आल्यानंतर इथं शिवनी पूर्ण घरात धिंगाणा केला होता. पूर्ण तोंडाला ते बुक्का काळा लावला होता पूर्ण चेहऱ्याला. मग मला आंघोळ करायची, मग त्यासोबत त्याला पण आंघोळ घातली. तर मित्रांनो आजचा आपला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.